उन्हाळ्यात अचानक जीव घाबरल्यासारखं वाटतंय का? याचबरोबर बेचैन वाटणं, धडधड होणे, चक्कर येणे यासारखी लक्षणे असतील, तर याचं खरं कारण काय? यासाठी घरगुती उपाय किंवा सोपी उपाययोजना काय? याबाबत आपण माहिती बघणार आहोत. याचे कारण म्हणजे शरीराचे तापमान वाढते. वातावरणाचे तापमान वाढले की शरीराचे तापमान वाढते. याचाच परिणाम म्हणून छातीत धडधड वाढते, श्वास जलद होतो आणि हे सिम्पटम किंवा हे लक्षण ब्रेनला डेंजरस धोक्याचं वाटतं. म्हणूनच घाबरल्यासारखं वाटतं आपल्याला. पुढील कारण म्हणाल तर पाण्याची कमतरता. उन्हाळ्यात खूप घाम येतो आणि शरीरातील पाणी बाहेर पडते. अशा वेळी वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट दोन्ही कमी पडतात, त्यामुळे ब्लड व्हॉल्यूम कमी होतो. अशा वेळी बेचैनी वाढते, चक्कर येते. उष्णतेचा हार्मोन्सवर परिणाम होतो. याचा परिणाम म्हणून कॉर्टिझॉलची लेवल वाढते. कॉर्टिझॉल हे स्ट्रेस हार्मोन आहे. यामुळे चिंता वाढते, चिडचिडेपणा होतो, पॅनिक होते. झोपेवर परिणाम. गरमीमुळे झोप नीट लागत नाही आणि नीट नाही झोप झाली तर ब्रेनचा इमोशनल कंट्रोल नीट राहत नाही आणि याचा परिणाम म्हणून भीती वाटते. हीट स्ट्रेस. उष्णतेचा अतिशय ताण असतो. या ताणामुळे थकवा, अस्वस्थता आणि चिडचिडेपणा येते. तर साधारणतः या सर्व कारणांमुळे बेचैन वाटतं, घाबरल्यासारखं वाटतं किंवा उगीच धडधड होते. तर यासाठी काही घरगुती आणि सोपे उपाय आपल्याला काय करता येईल याबाबत आपण बघूया. पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणाल तर भरपूर पाणी प्यावे. पाणी याचबरोबर थकवा असेल तर ORS घ्यावे, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघण्यास मदत होईल. दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडण्यास टाळावे. जर शक्य नसेल तर सेफ्टी मेजर्स, सुती कपडे, हलक्या रंगाचे कपडे, छत्रीचा वापर, कॅपचा वापर, स्कार्फ यासारख्या गोष्टींचा वापर करावा. थंड जागेचा वापर करावा. बाहेर असाल तर सावली किंवा झाडाखाली असण्याचा प्रयत्न करा आणि जर शक्य असेल तर AC, फॅन यासारख्या गोष्टींचा वापर करून जागा थंड राहील किंवा बॉडी टेम्परेचर मेंटेन होईल याकडे लक्ष देता येईल. जेव्हा बेचैनी वाढेल किंवा धडधड वाढेल अशा वेळी चेहऱ्यावर थंड पाणी मारा. जसं जमेल तसं कोणत्याही पद्धतीने रूम थंड राहील याची काळजी करून नीट झोप घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे झोप झाली की सर्व कामं सुरळीत होतात. आणि अस्वस्थता वाटतच असेल तर आपल्याला डीप ब्रीदिंग एक्सरसाइज हा एक उत्तम पर्याय आहे. याची तीव्रता वाढली तर, जर पॅनिक अटॅक आले असेल, खूप जास्त भीती वाटते, खूप धडधड होते आणि चक्कर उलटी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर उन्हाळा नक्कीच सुखकर होऊ शकतो. अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे. धन्यवाद.